हम लोग ट्रिप पे नहीं जा रहे हैं, हमको बुलावा है। या मूर्ती पब्लिक तर आता आम्ही आलेलो आहोत गिरनार या पर्वतावर दत्तगुरूंचे दर्शन घेण्यासाठी. ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच. मध्ये मी दाखवलेलंच आहे की आम्ही गुजरातपर्यंत कसे पोहोचलो. या ब्लॉगमध्ये तुम्हाला संपूर्ण प्रवास गिरनार प्रवास सुरू झाला गुजरातमधील जुनागड शहरापासून. जुनागडला पोहोचल्यानंतर हॉटेलवर जाऊन फ्रेश झालो आणि रिक्षाने गिरनारच्या पायथ्याकडे निघालो. गुजरातमध्ये रिक्षाचा प्रवास करण्याचा अनुभवही वेगळाच होता. तिकडे थोडा रिक्षा चालवण्याचा आनंदही घेतला. त्यानंतर रोपवेने अर्धा डोंगर पार केला. वर पोहोचल्यानंतर सर्वप्रथम अंबामातेचं दर्शन घेतलं आणि तिथून खरी परीक्षा सुरू झाली, गिरनारचा ट्रेक. एक पायरी चढायला सुरुवात केली. सुरुवातीला उत्साह होता, नंतर थकवा जाणवू लागला. पण आमच्या ग्रुपमधलं वातावरण इतकं छान होतं की थकव्यालाही हसायला भाग पाडत होतं. कुणी फोटो काढत होतं, कुणी एकमेकांना साथ देत होतं. प्रत्येक जण प्रत्येकासाठी उभा होता. प्रत्येक पायरी सोबत एक आवाज घुमत होता. घोषात आमची ऊर्जा बनला होता. जशी उंची वाढत होती तसं वातावरणही बदलत होतं. थंड हवा, धुकं आणि सभोवताली पसरलेला निसर्ग. असं वाटत होतं जणू आपण स्वर्गाच्या दिशेने चाललो आहोत. बराच वेळ चालल्यानंतर अखेर तो क्षण आला. आम्ही दत्तगुरूंच्या मंदिरात पोहोचलो. दर्शन घेताना मन अगदी शांत झालं. त्या क्षणी सगळा थकवा, सगळ्या अडचणी आणि सगळ्या चिंता कुठेतरी मागे राहिल्या. काही क्षण असे असतात की ते शब्दात सांगता येत नाहीत, फक्त अनुभवता येतात. हा तसाच एक क्षण होता. मंदिराजवळ काही वेळ बसलो. वरून दिसणारा निसर्ग डोळ्यात साठवून घेतला. ढग, पर्वत, वारा आणि ती शांतता आयुष्यभर लक्षात राहील अशी. यानंतर परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. यावेळी आम्ही पायीच खाली उतरण्याचा निर्णय घेतला, कारण रोपवे बंद झाला होता. उतरताना सूर्य मावळला आणि हळूहळू रात्र झाली. आजूबाजूला अंधार पसरला होता, पण आमच्या चेहऱ्यावरचा उत्साह तसाच होता. मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात आम्ही खाली उतरत होतो. तर आता आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. खरं तर सुरू नाही झाला, आता संपेल थोड्या वेळात. ची इच्छा होतीच ती चालत यावं, ती दत्तगुरूंनी मान्य करून घेतली. सितारों की रात है, पूनम का चांद है और हम गिरनार उतर रहे हैं, वो भी हम दिख नहीं रहे हैं. शेवटी सुरक्षितपणे खाली पोहोचलो. सर्वप्रथम हनुमानजींचं दर्शन घेतलं आणि नंतर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी नतमस्तक झालो. छान. आयुष्यात सगळ्यांनी एकदा तरी हा ट्रेक करावा आणि हा स्पिरिच्युअल. तुमचे पाय काय एवढे लडखडत स्पिरिच्युअल जर्नी अनुभवावी. दुसऱ्या दिवशी जुनागडला निरोप देण्याची वेळ आली. प्रत्येक प्रवासासारखाच हा प्रवासही संपत होता, पण आठवणी कायमच्या सोबत राहणार होत्या. ट्रेनमध्ये बसलो आणि मग सुरू झाली पुन्हा एकदा धमाल. पिझ्झा खाल्ला, पत्ते खेळलो, रील्स बनवल्या, भरपूर गप्पा मारल्या, हसलो आणि प्रत्येक क्षण मनापासून जगलो. प्रवास सुंदर असतोच, पण त्याहूनही सुंदर असतात सोबतची माणसं. योग्य माणसं सोबत असतील तर प्रत्येक प्रवास आठवण बनतो. गिरनारने आम्हाला फक्त पर्वत चढायला शिकवलं नाही, तर श्रद्धा, संयम, एकमेकांची साथ आणि प्रत्येक क्षण आनंदाने जगायला शिकवलं. गुरुदेव दत्त.